खास कार्यक्रम जादूची पेटी. कोकणातील वळणावळणारं जाणाऱ्या रस्त्यावर एक संगीतमय वळण सुद्धा आहे. संगीतमय वळण यासाठी कारण या वळणावर काळाच्या ओघात मागे पडलेल्या वाद्यांचे काही अनोखे स्वर ऐकू येतात. कोकणातील एका छोट्याशा गावामध्ये एक अवलिया शिक्षक या नॉस्टॅल्जिक करणाऱ्या वाद्यांची परंपरा अखंडपणे जपतो आहे. पाहूया कोकणातील या संगीतमय वळणावर ऐकू आलेली एक अनोखी सुरावट. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातल्या रंगमंचाकडे घेऊन जाणारे हे ऑर्गनचे स्वर जुने नाहीयेत, ताजे टवटवीत आहेत. जिथे रेडिओची रेंजही येत नाही अशा ठिकाणी आहे जादूच्या पेटीचा कारखाना. मुंबई पासून सुमारे 300 किलोमीटर दूर रत्नागिरीतला आडिवरे. आणि याच जादूच्या पेटीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी खास मुंबईहून आले आहेत संगीत संयोजक आदित्य ओक. बाळ दाते हा मनुष्य ह्या ऑर्गन पुनरुज्जीवनाच्या कामाला लागलेला आहे आणि हे आमच्यासारख्या ऑर्गन काही शिल्लक ऑर्गन वादकांसाठी अत्यंत जोमाची गोष्ट आहे की आपली ही वादनशैली आपण ह्या पद्धतीने आता जपून ठेवू शकतो. आपण आता छान आडिवऱ्यात बसलेलो आहेत, कोकणात आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबई पुण्यातल्या किंवा किंबहुना भारतातल्या इतर मेट्रोपॉलिटन सिटीमधल्या सुद्धा लोकांना हा ध्यास घ्यावासा वाटला नाही. हा ध्यास ह्या माणसाने घेतलेला आहे. आता तुमच्या पुढे हा माझा ऑर्गन जो ठेवलेला आहे हा ऑर्गन मी घरी घेऊन जाणार आहे. बाळ दाते पेशानं शिक्षक आहेत, पण नसानसात संगीत भिनलंय त्यांच्या. अन्यथा 1250 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या आणि आज नामशेष झालेल्या ऑर्गनला कोण हात घालेल. संगीत नाटकांच्या अस्तासोबतच ऑर्गनचे सूरही मावळले. कोकणातला दशावतार सोडला तर ऑर्गनची मागणी कुठून येणार. तरीही बाळ दाते यांच्या कारखान्यात स्वरांची पूजा होते. मी संगीत अशी संबंध 1994 साली आलो. त्यानंतर पहिल्यांदा भजन शिकलो. त्यानंतर 99 साली मी आकाशवाणीची ऑडिशन दिली होती, त्याला बी ग्रेडला पास झालो. त्याच्यानंतर एकदा संगीत नाटक बघायला गेलो होतो, तेव्हा सोबत आलो. तरी ऑर्गनचा आवाज ऐकल्यानंतर असं मला कुतूहल निर्माण झालं त्या आवाजाबद्दलचं. त्यानंतर मी ऑर्गन मिळवायचा भरपूर प्रयत्न केला. म्हणजे जुन्नर पुणा या साईडने मग मुंबईपासून ते कायम गुलामपर्यंत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी फिरून आलो मी. मला काय ऑर्गन उपलब्ध झाला नाही. शेवटी एका 2006 साली मला एका जुन्या ऑर्गनचं रेडबोर्ड मिळालं आणि सूर थोडेसे मिळाले. त्याच्यातनं आम्ही एका वामन मिस्त्री नरक्यातले त्यांच्याकडनं आणि आम्ही सल्ल्यानं तो ऑर्गन बनवला. त्याच्यानंतर माझ्याकडे अनेक मित्रमंडळींचा सहवास भरपूर आहे माझा. त्या प्रत्येकाकडे ऑर्गनची रिक्वायरमेंट व्हायला लागली, मला ऑर्गन बघून दे, मला ऑर्गन बघून दे म्हणून. मग शेवटी 2010 करायला मी आपण यात काहीतरी करायला पाहिजे असं मनात आलं. बाळ दातेंच्या कारखानावाचा घरामध्ये या जादूच्या पेटीचं संशोधन सुरू झालं. 4 मित्रांची साथही मिळाली. ऑर्गन तर घडवायचं आहे, पण तंत्रज्ञान आणायचं कुठून तेही सापडलं ते थेट अमेरिकेत. यातले स्वर कसे इथे बनवणं शक्य नाही तसं, कारण इथले परिटाणा गुजरातमध्ये बराच सूर बनवतात ते मटेरियल ओतून बनवलेले असतात आणि हे ऑर्गनचे सूर सगळे मशीनिंग केलेले असतात. हा आता बेसिक फरक आहे. त्यामुळे ह्याची क्वालिटी त्याला येणार नाही. तर त्यासाठी अमेरिकेतल्या एका मित्राकडून मला रीड्स जे ऑर्गन भंगारात काढले जातात त्याच्यातनं रीड्स मी करेक्ट करतो आणि मला इथे पाठवतो. असे साधारण 50 ऑर्गनचे रीड्स मी जमा केले पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर ऑर्गन बनवायची टेक्नॉलॉजीची पुस्तकं पण मी तिकडून दाखवली. त्याचे डिझाईन्स वगैरे सगळं, त्याला लाकूड कुठचं वापरतात, काय वापरतात. आणि काही सॅम्पलसाठी ओरिजिनल असतो. मी आता पाहते सेक्शनची स्प्रिंग हे मी तिकडून पहिल्यांदा इम्पोर्ट केली. त्याप्रमाणे मी मुंबईत स्प्रिंग बनवून घ्यायला लागलो स्प्रिंगच्या कारखान्यात जाऊन. तसं लाकूड इथे पण मिळालं, तसं कीबोर्ड आम्ही बनवायला लागलो. आणि हे सगळ्यात त्यातला पार्ट रेडबोर्ड जो आहे हा हाताने बनवणं शक्यच नाही. कारण 100 वर्षापूर्वी जो ऑर्गन जे बनले आहेत ते सगळे मिलिंग मशीनवरचे काम पार्ट आहेत. बाळ दातेंची तपस्या थेट पोहोचली ती मुंबईत आणि ऑर्गन प्रेमींची पावलं वळली ती आडिवरेच्या दिशेनं. माझे
परगुरुजी म्हणजे गोविंदराव पटवर्धनांनी आम्हाला ऑर्गन वादनाची थोडीशी दीक्षा दिली, पण हे वाद्यच नामशेष असल्या कारणामुळे आपल्याला ऑर्गन मिळतच नाहीत, दिसतच नाहीत. असं असताना मला असा सुगावा लागला की बाळदादांसारखा एक मनुष्य आडिवऱ्याला ऑर्गन तयार करण्याचा कारखाना करतोय. तर मला पहिल्यांदा साशंकता निर्माण झाली की जे आतापर्यंत गेल्या 50-60-70 वर्षात कोणालाच जमलं नाहीये ते आडिवऱ्यासारख्या एखाद्या छोट्या गावातला एक मनुष्य करतोय, हे कसं शक्य आहे? आणि ते सुद्धा आडिवऱ्यात राहून. एखादा माणूस आपल्या मुंबई पुण्यात शहरात येईल कुठेतरी. तर मला असं वाटलं की आपण जाऊन बघूया तरी. सो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मी बाळदादांना फोन करून इथे बघायला आलो आणि बघितल्यानंतर मला त्यांचं काम आणि त्यांचा अभ्यास हे इतकं मनापासून आवडलं आणि त्यांची सिन्सिरिटी मुख्य. कारण का कसं आहे की हा काही व्यवसाय होऊ शकत नाही आजच्या जगात, कारण आज वादकच नाहीत ऑर्गन वादक. नवीन पिढीला वाद्यच माहिती नसल्यामुळे, वादन शैली नसल्यामुळे याला मार्केट नाहीये. हे असं सगळं असताना सुद्धा यांनी अमेरिकेपासून पुस्तकं आणून त्या रीड्सची निर्मिती अमेरिकेतनं इम्पोर्ट करून आपल्या कस्टममधनं ते रीड सोडवून लाकडाचा रिसर्च करून त्याचं सक्शन, त्याच्यात बांधणी, ह्या सगळ्यामध्ये आवश्यक लागणारी मशिनरी हे सगळं उभं करून इतके प्रिसाईज ऑर्गन बनवलेले आहेत. तुम्ही आता हा ऑर्गन जर बघत असाल इकडे, मी तुम्हाला अगदी खास दाखवीन याच्यामध्ये की हा जो लाकडाचा फिनिश आहे हा तुम्ही कुठे सुरू केलाय आणि कुठे संपलाय हे आपल्याला जॉईंट कळत पण नाहीत या पर्टिक्युलर लाकडामध्ये. किंवा तुम्ही जर ह्या बाजूला आलात ऑर्गनच्या थोडंसं वर ह्या बाजूला आला तर हा जो आता विशेष करून कीबोर्ड आहे, हा कीबोर्ड इम्पिरियल कंपनीचा 1904 साली बनवलेला कीबोर्ड आहे. हा अमेरिकेवरून आलेला आहे, त्यामुळे हा दिसायला जुना दिसतो पण हा वाजायला अत्यंत छान असतो. आणि मुख्य म्हणजे वाजवताना बोटांना जो त्याचा स्पर्श होतो तो अतिशय ऑथेंटिक असतो. हे असताना आता काही काही पट्ट्यांमध्ये सांगीतिक दृष्ट्या हा ऑर्गन वाजवणं कठीण होतं, म्हणजे काही पांढऱ्या पट्ट्यांमध्ये. तर अशा वेळेला हा स्केल चेंजर ऑर्गन केलेला आहे. बघा, हा ऑर्गन असा उचलून आम्हाला एक स्केल मागे करता येतो किंवा हा एक स्केल पुढे करता येतो. ही सगळी टेक्नॉलॉजी बाळदादांनी इतकी छान डेव्हलप केल्यामुळे मला चॉईसच नाही आहे आडिवऱ्याला आल्याशिवाय. आणि मी जेव्हा जेव्हा रत्नागिरीला येतो तेव्हा तेव्हा इथे आडिवऱ्याला येऊन, आणि आज तर खूप छान दिवस आहे की आज ऑर्गन मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे आमचा 1 वर्षाच्या बाळदादांच्या मेहनतीचा आज मला फळ मिळालं असं मी म्हणतोय आणि मी ऑर्गन घेऊन जाणार. त्यामुळे आडिवऱ्याला येण्याचा प्रश्नच नाही, तिथे सारखं यायला लागणार आहे. बाळ दाते यांचं ऑर्गन विषयीचं वेळ काय आहे हे या घरातल्या एका पुराण पुरुषावरून स्पष्ट होतं. हा ऑर्गन मला बेंगलोर इथे मिळाला. बरं, एका चर्चमध्ये ऑर्गन होता. बरं, तिथून मी आणला. हा ऑर्गन इम्पिरियल ऑर्गन अँड पियानो कंपनी म्हणजे लंडन. बरं, इथला मेक आहे. बरं, हा 1905 साली बनलेला आहे. बरं. आणि त्यांच्या वेबसाईटवर ह्याच ऑर्गनचा फोटो आहे. अच्छा, बरं, ह्याच ऑर्गनचा फोटो आहे, तो माझ्याकडे आहे फोटो कलेक्ट केलेला. बरं, आणि हा ऑर्गन 5 लाईनचा आहे, खालचा ऑर्गन आहे 3 लाईनचा आहे. बरं. दुसरं तुम्हाला ऑर्गन हा 2 लाईनचा आहे. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून एक ऑर्गन झालेलं आहे. अच्छा, ओके. दोघांचे साऊंड बॉक्स वेगळे आहेत आणि याला 3 एकूण कपलर आहेत या ऑर्गनला. बरं, हा बेस बासचा कपलर आहे, इथून खाली सुरू केला की. बरं, हा बासचा कपलर आहे आणि हा ट्रिपलचा आहे इकडे. एका ऑर्गनसाठी लाखभराचा खर्च येतो. बाळ दातेंनी अशा 50 ऑर्गनचं साहित्य परदेशातून मागवलंय. संगीताच्या सेवेसाठी पत्करलेली ही फकिरी जमा खर्चाच्या वया वाचणाऱ्यांना नाही कळायची. भविष्यामध्ये असं आता डोक्यात तरी असा विषय चालू आहे की हे रीड्स आत्ता केव्हाही ब्रेक होऊ शकते लाईन. अमेरिकेतनं रीड्स इथे येणार, तर त्यासाठी माझं रीड्स बनवण्यासाठी संशोधन चालू आहे. त्याचं धातुशास्त्राचे संबंधित जे लोक आहेत हुशार माणसं, किंवा आता पुण्याला सवाईला पण मला असे असंख्य लोक भेटले की ज्यांचं धातुशास्त्रामध्ये चांगला अभ्यास आहे. त्यांनी सांगितले आम्हाला तुम्ही अप्रोच व्हा, आम्ही तुम्हाला लागेल ते सहकार्य करू. असे बरेच लोक मला पुण्याला भेटले. तर या सगळ्याच्या मदतीने हे असे रीड्स आता 100 वर्षापूर्वी जी गोष्ट एखादी होऊ शकते तर आत्ताच्या आधुनिक युगात ती ह्याच्याहून चांगली होईल असा मला विश्वास वाटतो. तर 1818 सालपासून साधारण रीड्स बनतायत आणि आता साधारण 2014 आहे. तर 200 वर्षात आता तंत्रज्ञानात फार सुधारणा झालेली आहे, भरपूर आमूलाग्र बदल झालेले आहेत. तर आता हे CNC वर होतील रीड्स, कम्प्युटराइज कंट्रोल सगळे होतील. हे पूर्वी सगळे हाताने केलेले आहेत, लिबिडिंग वगैरे, आता सगळं CNC मशीन आहेत. एकदम इझी होईल असा माझा अंदाज आहे. त्या दिवशी वाटचाल चालू आहे माझी. मंत्र सप्तकापासून तारसप्तकाच्या या स्वरांमध्येच बाळ दातेंचं आयुष्य सामावलंय. बालगंधर्वांच्या ताने गणित एक असे फटके खाल्ल्याशिवाय हे वेड लागत नाही. असं वेड ज्यानं एक कला जोपासलीये आणि ऑर्गनचे स्वर अजूनही जिवंत ठेवले. उद्या या ऑर्गनवर फिरणारी बोटं नवी असतील, शैलीही बदलली असेल, पण ती असेल फक्त बाळ दातेंमुळे. सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी.
हे विशेष वृत्तात घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा ABP माझा.